महाराष्ट्र नवी मुंबई. तर आजच्या भारत पाकिस्तान सामन्यावर भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूया. जो अच्छा खेलेगा वही जीतेगा. और मैं हमारे समय में ज्यादा टेंशन होती थी. अब इतनी टेंशन नहीं है, क्योंकि थोड़ा सा हमारी टीम भी अच्छी है और अच्छा कर भी रहे हैं. तो ये नहीं है कि, क्योंकि पहले तो होता था कि एक सीरीज हुई फिर 2-3 साल चले गए, फिर आप फिर दोबारा खेले. तो उस समय पाकिस्तान की टीम भी अच्छी थी, लेट्स बी ऑनर्स. और उनका टीम अच्छा था, वो जीते भी थे. बट अब जो है मैं समझता हूं कि हमारी टीम काफी ज्यादा स्ट्रांग है. अगर दोनों टीमों को एनालाइज किया जाए तो हम बेटर हैं. दोनों बैलेंस्ड है, बट इंडिया बहुत मजबूत टीम है. क्या लगता है श्रीलंका में जिस तरह से पिच को आप देखते हो, पिच अच्छा होगा, कोलंबो में अच्छा होगा. क्रिकेट वर्ल्ड कप में सारे अच्छे हैं, ये भी अच्छा होगा. तो क्या लग रहा है कि कल एक हाई स्कोरिंग मैच होना चाहिए, फिर अच्छा लगेगा ना. बॉलर्स के लिए क्या आपका कुछ ऐसा अनुभव देना चाहिए? वो अच्छे टीम है यार, वो मारते हैं, छक्के मारते हैं बहुत. इंडिया की बल्लेबाज अभिषेक शर्मा फिट है, वो इंडिया के लिए बहुत अच्छी खबर है. हाँ, तो बहुत 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 गुड विशेज इंडिया के लिए. बुमराह, अक्षर सारे हैं, वरुण, एक एक करके, ईशान किशन, अभिषेक शर्मा, पांड्या, दुबे, सब छक्के मारते हैं. एक एंटरटेनिंग इवेंट है, स्पोर्टिंग इवेंट मैं बोलूंगा कि पूरे विश्व में जो टॉप 5 मेजर स्पोर्टिंग इवेंट रहेंगे उसमें डेफिनेटली इंडिया पाकिस्तान का वर्ल्ड कप वाला मैच उसमें जरूर शामिल होगा. तो बहुत सारी एक्सपेक्टेशंस रहती है, खास करके इंडिया हमेशा से वर्ल्ड कप में जीतती आ रही है पाकिस्तान के खिलाफ. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये T20 वर्ल्ड कपचा इतिहास आतापर्यंत कसा राहिलाय त्यावर एक नजर टाकूयात. 2007 मध्ये बॉल आउट मध्ये पाकिस्तानचा पराभव झाला होता. त्यानंतर त्याच वर्षी 2007 मध्ये फायनल मध्ये भारताचा 5 धावांनी विजय झाला. पुढे 2012 मध्ये टीम इंडियाचा 8 विकेट्सनी विजय झाला. दोन 2014 मध्ये टीम इंडियाचा 7 विकेट्सनी विजय झाला. प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानवर मात केलेली आहे. पुढे 2016 मध्ये टीम इंडियाचा 6 विकेट्सनी विजय झाला. तर 2021 मध्ये चित्र पालटल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानचा 10 विकेट्सनी विजय झाला. 2022 मध्ये टीम इंडियाचा 4 विकेट्सनी विजय झाला. 2024 मध्ये टीम इंडियानं पाकिस्तानवर 6 विकेट्सनी दणदणीत असा विजय मिळवला. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल. तर आज भारत पाकमध्ये अशा पद्धतीने हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे, त्याकडे सगळ्या भारतीयांचं लक्ष आहे. सध्या आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. शुभम, तुम्ही सध्या मैदानावर आहात. संपूर्ण भारतीयांचं आज या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे. आपण आता काही वेळापूर्वी ग्राफिक्सच्या माध्यमातून इतिहास पण बघितला. अनेक वेळा भारतानंच पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय. सध्या तुम्ही आहात तिथे कशा पद्धतीने वातावरण पाहायला मिळतं? नक्की कल्याणी, सध्या मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी आहे आणि सध्या जिथपर्यंत माझी नजर जाईल तिथपर्यंत मुंबईच्या कानाकोपऱ्यातनं, वसई असेल, बदलापूर असेल, या ठिकाणावरनं कानाकोपऱ्यातनं मुंबईच्या या ठिकाणी सगळे क्रिकेट प्रेमी जे आहेत ते आलेले दिसत आहेत. खरं तर आज क्रिकेटचा सामना हा भारत पाकिस्तानचा जरी असला तरी मात्र दर रविवारी, शनिवार रविवारी या ठिकाणी असे असंख्य क्रिकेट प्रेमी येत असतात. पण आजचा दिवस सगळ्यांसाठी विशेष आहे, आणखी आज भारत पाकिस्तान ही मॅच होणार आहे आणि या मॅचसाठी सगळ्यांच्या त्या मॅचकडे नजरा लागलेल्या आहेत. आज संध्याकाळी या मॅचची सुरुवात होणार आहे. इतकंच नव्हे तर मग माझ्या समोरच शिवाजी पार्कचा जिमखाना हा देखील आपण बघू शकतो आणि याच ठिकाणी लाईव्ह स्क्रीनिंग माजी आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याकडनं लाईव्ह स्क्रीनिंग या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी तयारी जी आहे ती देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. खरं पाहायला गेलं तर क्रिकेटचा सामना हा होणार आहे त्यापूर्वी
या ठिकाणी सगळे क्रिकेट प्रेमी आलेले आहेत, त्यांच्यासोबत बोलण्याचा देखील आपण प्रयत्न करूयात आता. नेमकं त्यांना काय वाटतं आजच्या मॅचसाठी, नेमकी त्यांचं मत काय आहे. आपली क्रिकेट टीम असेल किंवा मग समोर पाकिस्तानच्या विरुद्ध आपण खेळणार आहोत त्यामधले काही प्लेयर्स असतील, त्यांच्यामधले काही खेळाडू असतील, त्यांच्याबद्दल नेमकं त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊयात. भाई, काय सांगशील, आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे संध्याकाळी, तू कुठे मॅच बघणार आहे, कसं संध्याकाळचं नियोजन आहे? आम्ही सगळे मुलं आम्ही क्रिकेट खेळून झाल्यानंतर आम्हाला उत्सुकता आहे ती इंडिया पाकिस्तान मॅचची. आम्ही घरी जाऊन सगळेजण टी व्ही समोर जाऊन आम्ही एकत्र आमचा संघ इंडियासाठी सपोर्ट करण्यासाठी आम्ही मॅच बघण्यासाठी आमच्या घरात सगळेजण एकत्र आम्ही टी व्ही समोर बघणार आहोत मॅच. नेमकं आजची जी टीम फॉर्म झालेली आहे याबद्दल तुझं काय मत आहे? आणि दुसरा प्रश्न की काय वाटतं, पहिला टॉस कोणाचा यायला पाहिजे, टॉस कोणी जिंकला पाहिजे? मला असं वाटतं की इंडियाने टॉस जिंकला पाहिजे आणि इंडियाने टॉस जिंकून फलंदाजी केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त धावसंख्या पाकिस्तान समोर उभ्या केल्या पाहिजेत आणि असं मला वाटतं. पण एकूणच बघायला गेलं तर कुठेतरी मजा अशी येते की सेकंड इनिंग सुरू आहे इंडियाची, आपल्या भारतीय संघाची बॉलिंग झालेली आहे आणि बॅटिंगनी आपण शेवटच्या ओव्हरमध्ये काहीतरी जादू करतोय, करिश्मा करतोय आणि विजय मिळवतोय. याच्यावर तुझं मत काय? मला असं वाटतं की आपली बॉलिंग लाईन खूप सुंदरच आहे, पण फिल्डिंग आपली बॅटिंगसुद्धा चांगली आहे. शेवटच्या ओव्हरीपर्यंत आपली मॅच जाऊन संपू शकते अशा आपल्याकडे प्लेयरसुद्धा आहेत. ईशान किशन सारखे, हार्दिक पांड्या हार्ड बॅट्समन असं आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याला उत्सुकता लागणार आहे. अर्थातच भाई, मला एक सांग, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे 3 महत्त्वाचे चेहरे आहेत आपल्या संघातले, यांच्याबद्दल तुझं काय मत आहे? मला तर असं वाटतं की या संघातील प्रत्येक खेळाडूकडे ती क्षमता आहे जी मॅच फिनिश करण्याची आणि फलंदाजांबरोबर गोलंदाजाचंही तेवढंच कौशल्य लागणार आहे. ही मॅच श्रीलंकेमध्ये असल्याकारणाने तिथे फिरकी गोलंदाजाचा मोठा सिंहाचा वाटा असणार आहे या विजयामध्ये, असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे विजय हा निश्चित आहे, खेळाच्या आधीच निश्चित केलेला आहे. हो, विजय हा नक्कीच आहे. हो, नक्की. दादा, काय सांगाल, भारत पाकिस्तान मॅच आहे, विजय कोणाचा होणार? अगदी 2 शब्दात सांगा, विजय कोणाचा? विजय हा इंडियाचाच होणार आहे, त्याबद्दल काही तिलभर मात्र शंका नाही. काय सांगशील, विजय कोणाचा होईल? नेमका मॅच बद्दल काय तुझा अंदाज आहे आजच्या? आतापर्यंत जेवढे पण मॅच झालेत, 8 मॅच झाले असतील वर्ल्ड कपच्या, त्याच्यामध्ये 7 तर आपणच जिंकलो, 1 तर तेच जिंकले. तर त्या पद्धतीने बघितलं तर विजय हा इंडियाचाच आहे, एवढं मी फिक्स सांगू शकतो. एकीकडे बघायला गेलं तर कालच 14 फेब्रुवारी काळा दिवस झालेला आहे, ज्यावेळेस आपण काळा दिवस जो आहे तो करत असतो काश्मीरमध्ये जी घटना घडली होती त्याच्यानंतर. अशामध्येच आज रविवार आणि लगेच 15 तारीख, आज 15 फेब्रुवारी मॅच होते. कुठेतरी एक उत्तर देण्याचं काम भारतीय संघ पाकिस्तानला करू शकतं का? हो, नक्कीच. कारण आपल्याला जे पुलवामा अटॅक झाला होता त्याचा प्रत्युत्तर म्हणून आपण आज त्याला उत्तर म्हणून इंडियाची क्रिकेट टीम ही त्यांना प्रत्युत्तर देऊन आपल्या संघाला विजय म्हणून एक श्रद्धांजली व्हावी अशी मला व्यक्त वाटते या टीमकडून. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस भारत संघ जिंकतो, पाकिस्तान विरुद्ध असेल किंवा मग इतर देशांच्या विरुद्ध, देशाचे पंतप्रधान असतील किंवा सगळेच मान्यवर जे आहेत अभिनंदन करत असतात, मोदी साहेब स्वतः ट्विट करत असतात. अशामध्येच काही असं वाटतं का की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला आपल्या काही वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या पाहिजे किंवा एक वेगळं काही नियोजन केलं पाहिजे त्यांचा विजेता आपण झाल्यानंतर? नक्कीच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या संघाच्या पाठीशी नेहमीच उभे असतात आणि आपल्या संघाला देखील शुभेच्छा चांगल्या प्रकारे देतात आणि त्या आपल्या संघाचं मनोबल देखील वाढवतात आपल्या संघाचं. त्यामुळे इंडियाची टीम ही अजून चांगल्या दिवसाने खेळते. आज रविवार आहे, इंडिया पाकिस्तान मॅच आहे, महाशिवरात्रीचं सावट आलेलं आहे, नियोजनात बिघाड झाली आहे का मॅच बघण्याच्या? काही नाही झाले अजून. काही नाही झालंय नियोजनात बिघाड? म्हणजे मॅच नेहमी असं मस्तपैकी घरच्यांसोबत बघतो, मित्रांसोबत बाहेर जाऊन पार्टी करत नाही? उलट पाकिस्तानावर सावट आहे ती. पाकिस्तानावर सावट आहे. पाकिस्तानावर काळा दिवस आहे तो. मला वाटतं शंभू शिवशंकरचे सगळे जे रौद्र रूप आहेत ते इंडियाचे सगळे खेळाडू सगळे पाकिस्तानावर तुटून पडणार आहेत असं मला वाटलं की महाशिवरात्रीचे उपवास आले आहेत, कुठेतरी मॅच बघायला नियोजन पार्टी वेटी असं काय मिस होत नाही? नाही, असं काय नाही. घरच्यांसोबत मॅच बघणार. आमच्या ग्राउंडची मॅच संपल्यानंतर इथून पण जिंकून जाणार आणि घरी जाऊन पण इंडियाच्या मॅचचा आनंद घेणार. हे फक्त मला सांगतोय की खरंच घरी जाऊन घरच्यांसोबत बघणार? घरच्यांसोबत जाऊन मॅच बघणार. आणि आम्हाला संध्याकाळच्या आतुरतेने वाढ आहे, आम्हाला मॅचचीच वाट बघतो आम्ही, कधी सुरू होते ते इंडिया पाकिस्तानची मॅच. नक्की कल्याणी. तर बघू शकतो कशा पद्धतीने वातावरण आहे सध्या दादर शिवाजी पार्क या ठिकाणी आहे. मॅचची उत्सुकता लागलेली आहे, एकीकडे महाशिवरात्री आलेली आहे त्यामुळे कुठेतरी उपवासाचा दिवस आलेला आहे. मात्र वीकेंड वाईब हे एन्जॉय करणारे एन्जॉय करतीलच, कारण की
प्रत्येकाला असते एक फक्त वाट, एक आतुरता इंडिया पाकिस्तान मॅचची. आणि आज 15 फेब्रुवारी 2026 आहे. आज इंडिया पाकिस्तानची मॅच होत आहे. खरं तर काल 14 फेब्रुवारी होती. पुलवामाचा जो हल्ला झाला होता, भ्याड हल्ला आपल्या सर्व सैनिकांवर झाला होता, त्याच्यानंतरचं थेट उत्तर जे आहे अनेकदा भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध दिलेलं आहे. पण आज पुन्हा एकदा ती संधी आलेली आहे. नेमका आता टॉस कोण जिंकेल आणि ही मॅच कोण जिंकणार? अर्थातच आपल्याला वाटणारच की भारतीय संघाने ही मॅच जिंकली पाहिजे, पण नेमका आजच्या मॅच मध्ये काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. नक्की शुभम, खरं तर क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. आपणच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. त्यामुळे आजचा सामना कशा पद्धतीने रंगेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सगळ्या क्रीडाप्रेमींसोबत संवाद साधल्याबद्दल. तर आज भारत आणि पाकिस्तान महामुकाबला पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी कोलंबोमध्ये हा सामना सुरू होणार आहे. खरं तर सामन्यावर पावसाचं सावट आहे असा एक अंदाज व्यक्त केला जातो. मात्र आजचा हा हाय व्होल्टेज सामना कसा रंगेल याकडे सगळ्या भारतीयांचं लक्ष आहे. आज महाशिवरात्री आहे, तसंच सर्वांचं लक्ष संपूर्ण जगाचं लागलेलं आहे, ते म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरती. आज भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना हा सायंकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. आणि त्यासाठी आता आपण आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती, दादर येथे. तिथील आपण खेळाडूंशी बोलून घेऊया आजचा सामना हा कोण जिंकणार आहे. काय वाटतं, आजचा सामना हा कोण जिंकणार, भारत आणि पाकिस्तान? जशी रायव्हरली पाहता आपण सांगू शकतो किंवा कोणीही सांगू शकतो, मुंबईमधला किंवा महाराष्ट्रामधला किंवा पूर्ण इंडियामधला किंवा जगातला, की मॅच ही वन साईड होणार आहे आणि ती म्हणजे ती फक्त इंडियाच जिंकणार आहे. इंडियाचे प्लेइंग 11 जसे खेळत आहेत, ज्या प्रकारे आपण बघतोय रिसेंटली मॅचेस साऊथ आफ्रिका न्यूझीलंडसोबत पाहिलेल्या सगळ्या मॅचेसमध्ये बघा, आपले इंडियाचे जसे प्लेअर खेळतात ना, त्यानुसार कोणीही सांगेल इंडिया ऑन टॉप. मला असं वाटतंय की 250चा लीड देऊ शकतात, पण त्यांच्याकडे तसे बॉलर आहेत. आता उस्मान ताहिर असा बॉलर बोलतात की स्पिनर आहे, बघूया, पण त्याला पण मला वाटतं मारू शकतात, कारण की आता ईशान किशन फॉर्मलाच आहे. तरी पण बघू आता काय होतंय, ते होईल, चांगल्या प्रकारे जिंकतील मला असं तरी वाटतंय. आपला त्यांच्या शाहीन आफ्रिदीपासून ते आपला त्यांचा लास्ट टाइम जो बॉलर होता आहे रॉफ म्हणून आहे तो बॉलर, ते सगळे चांगले आणि ते आता बिग बॅश खेळून आले, तर त्यांना थोडं इंटरनॅशनल विकेट जरा चांगलं त्यांना एक आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे ते आपल्याला घातक ठरू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई. तर आज T20 वर्ल्ड कपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान